नमस्कार. मी एक इलेक्ट्रिशियन आहे आणि मला कन्सिल वायरिंग संदर्भात तुमच्याशी भरपूर बोलायचं आहे. म्हणजे मनात असं भरपूर भावना व्यक्त करायच्या आहेत. मग तो किती व्यक्त कराव्यात, किती बोलाव्यात, कशा सांगाव्यात? जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। हां, ठीक आहे. तरी पण मी थोडंसं टप्प्याटप्प्यात सांगतो, काही सगळंच एकदम सांगत बसत नाही. तर काय नाही विषय म्हणजे मी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओत सांगितलेलं की त्या पाईपमध्ये थोडा तरी पाण्याचा अंश असतो. कुठे ना कुठेतरी पाणी त्या पाईपमध्ये असतं आणि आपण त्या पाण्यातूनच आपली लाईटची वायर पण ओढत असतो. तर ज्यावेळेला आपण ही वायर ओढत असतो ना, त्यावेळेला ती वायर एकमेकांना घासली जाते. बरोबर आहे, हे पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु ज्यावेळी ती वायर घासली जाते ना, त्यावेळी किती चांगली क्वालिटीची वायर असू दे, इन्सुलेशन हे त्याच्यावरचं निघतंच आणि हे निघालेलं इन्सुलेशन टप्प्याटप्प्याला तुम्हाला प्रॉब्लेम देत राहतं. आणि त्यात दुसरी गोष्ट अशी होती की ह्याच पाईपीमधून कधी-कधी म्हणजे शक्यतो अपार्टमेंट जे असतात ना, तिथे हा प्रकार जास्त पडतो. त्याच पाईपमधून एखादी टी व्हीची केबल जाते, एखादी इंटरनेटची केबल जाते, एखादी टेलिफोनची केबल जाते. त्यावेळेला तो इंटरनेटची केबल, ती टेलिफोनची केबल हे ते जे उपकरण आहे, की काय जो टेलिफोन आहे किंवा DVR आहे, ह्याला डॅमेज करतो. मी काय सांगतो आहे का? ती केबल त्या उपकरणाला डॅमेज करते. का? कशाच्यामुळं? तर ह्या लाईटच्या वायरमुळं. त्यामुळं शक्यतो इलेक्ट्रिशियन लोकं जे घरगुती वायरिंगमध्ये करतात ना, ते वेगवेगळी पाईप टाकतात. पण अपार्टमेंटमध्ये तसं होत नाही. नेहमी तुमची इंटरनेटची वायर, लँड केबल, टेलिफोनची वायर ह्या नेहमी वेगळ्या पाईपातून टाकायच्या असतात आणि इलेक्ट्रिकलची वायर ही वेगळ्या पाईपातून टाकायची असते. ह्या दोन्ही ज्यावेळी एकाच पाईपातून जातात ना, कन्सिल्ड मी वरनं दिसणारी पट्टी नाही, वरची दिसणारी अलग करता येते, कन्सिल्डची अलग करता येत नाही. त्यावेळेला खूप मोठा डॅमेज होतो. हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही घरात तुमच्या कन्सिल वायरिंग करत असाल तर त्या वायरिंगच्या सोबत सुद्धा तुम्ही नक्की बघा तो कसा वायरिंग करतो ते. तुम्हाला जाणवेल की आपल्या कन्सिल वायरिंगमध्ये काय काय टप्पे होत गेलेले आहेत. पाईपीत सुद्धा जेव्हा वायर बाहेर येते ना, तेव्हा सुद्धा चेक करा वायर कुठं ओली आहे का नाही ते. मी जे बोलतोय ना, ते तुम्हाला त्यावेळेला समजेल. धन्यवाद. बात तो सही है।